नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे नावाच्या एका व्यक्तीनं आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन इतकं पेटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचं लोण पसरलं आणि म्हणून मनोज जरांगे आंतरवाली सराटीगड यांना महाराष्ट्रातल्या घराघरात जागा मिळाली. त्यावर सगळ्यात मोठी मेहरबानी राज्यकर्त्यांची आणि त्याहीपेक्षा मोठी मेहरबानी ही माध्यमांची होती, टीव्ही चॅनलवाल्यांची होती. मनोज जरांगेंना घराघरात कोणी पोहोचवलं असेल ते एकमेव चॅनलवाले आहेत, त्यांनी मनोज जरांगेंना घरात पोहोचवलं. अन्यथा मनोज जरांगे कोण आणि कोणालाही माहिती नव्हतं, एक आंतरवाली सराटी सोडली तर. मनोज जरांगेंनी सगळ्या टीव्ही चॅनलचे फोटो गळ्यात लावून फिरायला पाहिजे. त्यांना फार मोठं करणारं टीव्ही चॅनल आहेत आणि म्हणून त्यांनी टीव्ही चॅनलवाल्यांचे कायम रोज जशी देवाची आपण पूजा करतो तशी पूजा मनोज जरांगेंनी करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही वारंवार चर्चिल्या आहेत, बोलले आहेत, त्यावर भाष्य केलेलं आहे. जसेच लोक एकत्र आले तसेच निघून सुद्धा गेले. भरती आणि ओहोटी यालाच म्हणतात. ही सगळी परिस्थिती होऊन गेलेली आहे. जसं चैत्राची पालवी येते आणि झाड हिरवळ आणि त्यानंतर काळ निघून गेल्यानंतर पुन्हा पानांची गळती, तशी सध्या परिस्थिती आहे. पानांची पुन्हा गळती झालेली आहे आणि एकटं झाड असं वाळलेलं उभा राहिलेलं आहे. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा फाळ जसाच लावला, एकटेच आऊत उडत होते, फाळ उडत होते, तेव्हा मात्र सत्ताधारी सरकारला थोडीशी अडचण झाली आणि सत्ताधारी सरकारवर नामुष्की ओढावली. म्हणून मनोज जरांगेंना पर्याय म्हणून 2 बैलांचा फाळ पुन्हा आणला गेला. ते 2 लक्ष्मण हाके आणि वाघमारे, नवनाथ वाघमारे. या दोघांना काउंटर करण्यासाठी आणलं. छगन भुजबळांना ते पेलवतच नव्हते. एकीकडं संख्या मोठी होती, माध्यमांचा रेटा होता, घराघरात पोहोचवणं होतं. घास खाऊन हात धुतो न धुतो तर एक दुसरा बातमीचा लॉट यायचा आणि त्याने सगळ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडायची. एकटे भुजबळ कमी पडत होते म्हणून 2 जणांना पुन्हा दुसरा फाळ लावण्यासाठी जुंपलं गेलं. त्यांचं नाव आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे. या दोघांना उपोषणाला बसवलं. लक्ष्मण हाकेंना 4 शब्द जरा ज्ञानाचे येतात, ते जरा कायद्याची भाषा झोडतात. मात्र ते कायद्याची भाषा कुठं झोडतात, जिथं आपल्या सोयीनुसार असेल तिथंच ते कायद्याची भाषा झोडतात. बाकी ठिकाणी मात्र शेपूट घालून बसतात. लक्ष्मण हाकेंकडून काही गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. त्या अशा आहेत की मनोज जरांगे हे जातीचा लढा आणि जातीवादाची पेरणी करतायत. माझा समाज, माझे जातीचे लेकरं मोठे व्हायला पाहिजेत आणि तो समाज मोठा व्हायला पाहिजे असं म्हणत मनोज जरांगे जातीवाद करतायत, असा आरोप लक्ष्मण हाके वारंवार आजपर्यंत लावत आहेत. आणि म्हणून आम्ही सलोखा जपण्यासाठी जातीवाद होऊ नये म्हणून आंदोलनामध्ये आहोत असं वारंवार, म्हणजे आजही ते म्हणतात. तर दुसरीकडे लक्ष्मण वाघमारे सुद्धा मनोज जरांगेंवर सडकून टीका करतात. तो असाच आहे, तो तसाच आहे, तो नालायकाच आहे, तो गाढवच आहे, अशा प्रकारच्या टीका नवनाथ वाघमारे सुद्धा करतात. मनोज जरांगे मराठ्यांचं आरक्षण ओबीसीमध्ये आहे आणि म्हणून मला ओबीसीमध्ये घ्या किंवा आम्हाला ओबीसीत घ्या अशी मागणी करत असताना ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे पुढे आलेत असं सांगितलं. नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके या दोघांचा लढा ओबीसींमध्ये मराठ्यांना येऊ द्यायचं नाही, आरक्षण वाचवायचं, आरक्षण बचाव ह्या मोहिमेपर्यंत ठीक आहेत. मात्र तिकडं हा मराठ्यांच्या आंदोलनाचा लढा उभारतोय म्हणून आपण इकडं ओबीसींचा उभारू आणि इकडं आपण जातीवादाचा रंग खेळू, अशा प्रकारची होळी खेळण्याचं काम दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे करतात. एकीकडे मनोज जरांगे जातीवादी आहे असं सांगून टाकायचं आणि दुसरीकडे आम्ही जातीवाद संपवायला निघालेलो आहोत, आम्ही सलोखा जपत आहोत, अशा 4-2 कायद्याच्या भाषी वापरायच्या आणि आपल्या सोयीनुसार निघून सटकून जायचं, असं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलंय. मनोज जरांगे जातीवादी आहेतच, मात्र तुम्ही काहीही कसर सोडत नाहीत. म्हणून तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या पक्षाची आणि कुठल्या ना कुठल्या नेत्याची दलालीच करताय, हे मात्र मी ठासून या ठिकाणी सांगेल. ते कशामुळे तुम्ही दलाली आणि कशामुळे तुम्हाला म्हणायचं आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. मनोज जरांगे मराठ्यांची बाजू मांडतात, जातीची बाजू मांडतात, ही इथपर्यंत ठीक आहे. मी सुद्धा तसंच म्हटलंय की मनोज जरांगे फक्त जातीवाद पसरवण्यामध्ये नंबर 1 आहेत. त्याच्या मागे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा सुद्धा नंबर लागतो. ओबीसींमध्ये आरक्षण द्या या मागणीच्या विरोधासाठी किंवा मग ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी तुमचा लढा इथपर्यंत ठीक आहे. मात्र तुम्ही कुठल्या तरी एखाद्या ओबीसीच्या राजकीय नेत्याच्या आंदोलनामध्ये कसे काय उभा राहता?
मनोज जरांगेंच्या आंदोलनाप्रमाणे तुम्ही एकीकडे ओबीसींच्या सुरक्षेसाठी आंदोलन करता इथपर्यंत ठीक आहे. काल आष्टीमध्ये जाऊन एखाद्या आंदोलनामध्ये तुम्ही एखाद्या जाती समूहाच्या सपोर्टसाठी तिथे कसे काय उभं राहता? तुम्हाला खरंच ओबीसींचं आरक्षण वाचवायचं आहे ना, तर आरक्षणाच्या लढ्यापुरतं तुम्ही मर्यादित आंदोलन करा. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा नेता व्हायचं आहे, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा नेता व्हायचा आहे, काउंटर नेता व्हायचं आहे, ओबीसींचा नेता व्हायचा आहे. तुम्ही खरंच समाजासाठी झटताय, सर्व धर्म समभाव आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाताय असं वाटत असतं तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी किंवा मग त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाभर महाराष्ट्रभर मोर्चे निघाले. तिथं का तुम्ही उपस्थित राहिला नाहीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ बागमारे? तुम्हाला जर खरंच आरक्षण वाचवायचं आहे तर तुम्हाला कालच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा काय अर्थ, काय कारण होतं? कशामुळे सोबत राहिले? वंजारी समाजाचा मोर्चा आहे म्हणून कशामुळे उभं राहिले तिथं? काय संबंध काय आहे तुमचा? आरक्षणापुरते ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर दिसायचं आहे म्हणून सोबत राहायचं. महाराष्ट्रामधला आणि बीडमधला खास करून जातीवाद संपवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी काही पावलं उचलली. ती पावलं थोड्यापुरती आहेत. एकीकडून जरांगेंनी म्हणायचं की छातीतला जातीवाद भरलेला तो कसा निघायचा, इकडून लक्ष्मण हाकेंनी म्हणायचं की तो जातीवाद पसरवतोय मग त्याला काय करायचं. वाद निर्माण करणारे तुम्हीच आणि हे संपवायचे कसं विचारणारे तुम्हीच. म्हणजे लक्ष्मण हाकेही म्हणणार जातीवाद कसा संपवायचा आणि मनोज जरांगेही म्हणणार जातीवाद कसा संपवायचा. सगळ्या लोकांना कात्रीत ह्यांनीच पकडायचं आणि पर्याय काय आहे सांगा असंही त्यांनीच विचारायचं. म्हणजे चित पट मेरी और पट भी मेरी. दोघांनी एकीकडून ह्याच्यावर टीका करायची, त्याच्यावर टीका करायची, ह्यांनी जातीची बाजू लावून धरायची, ह्यांनी जातीची बाजू लावून धरायची. पोलीस प्रशासन यंत्रणा, सत्ताधारी लोक, मंत्री या सगळ्यांना टार्गेट करायचं आणि पुन्हा सवाल उपस्थित करण्यासाठी टीव्हीवर मस्त सावपणे येऊन उभा राहायचं की आम्ही असं म्हणतोय मग तुम्ही काय करता. ह्या सगळ्या गोष्टी कोणाला शिकवताय? लोक वेडे नाही आहेत. तुमचं कालचं आंदोलन किंवा मग कालच्या आंदोलनात तुमची उपस्थिती हे दर्शवतं की तुम्ही मनोज जरांगेंपेक्षाही जातीवादी आहात. मनोज जरांगे मराठ्यांसाठी लढतायत, त्यांची जात पुढे घेऊन जातायत ते, मात्र तुम्ही धनगर, वंजारी, माळी, साळी या सगळ्या जातीचं प्रतिनिधित्व तुम्हीच करताय. आरक्षण बचाव मोहीम इथपर्यंत ठीक आहे, मात्र कुठल्या तरी जातीच्या आंदोलनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणं अत्यंत चुकीचं आहे. आणि तुम्ही म्हणाल की आष्टीचं आंदोलन हे जातीचं नव्हतं, मग कशाचं होतं? संतोष देशमुख माणूस नव्हता? त्याच्या समर्थनामध्ये त्याला न्याय द्या म्हणून निघणारे मोर्चे तिथे कुठे उपस्थित होतात तुम्ही? नव्हतात. मग ह्याला कुठली माणुसकी म्हणायची? ह्याला जातीवाद नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तो एक कुठल्या तरी ठराविक जातीचा मोर्चा ह्याला नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? इकडून यांनी जातीवादाचं आंदोलन उभा करायचं आणि इकडून यांनी जातीवादाचं आंदोलन उभा करायचं. आणि माध्यमांना माझी विनंती आहे, जे जातीवाद पसरवतायत त्यांनाच तुम्ही टीव्ही स्क्रीनवर बसवताय आणि तुमची भूमिका काय आहे म्हणून सांगायचं. ज्यांनी जातीवादाची बीजं रोवण्यास सुरुवात केलेली आहे, पेरणी सुरुवात केलेली आहे, त्यांच्याकडून जातीवाद नष्ट करण्यासाठीच्या काय प्रतिक्रिया घ्याव्यात, काय त्यांनी तरी प्रतिक्रिया द्याव्यात. ते सावपणाचं आव्हान आणतात. सकाळी मनोज जरांगेंची मी क्लिप पाहिली, त्यांना विचारलं गेलं की जातीवाद संपवण्यासाठी काय करायला पाहिजे. हेच जातीवाद ठासून भरून पेरतायत आणि ह्यांनाच विचारायचं जातीवाद संपवण्यासाठी काय करायचं. सुरुवातीपासून हेच म्हणत आलेले आहेत की मी मराठा, माझी जात मोठी झाली पाहिजे, माझ्या जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, माझी जात मोठी आहे, माझ्या जातीला पुढं आणलं पाहिजे, जातीसाठी माती खा, जातीसाठी मरा, जातीसाठी पुढे या. ह्या सगळ्या गोष्टींची पेरणी कोणाची? मनोज जरांगेंची. आणि माध्यमात त्यांना विचारणार जातीवाद कसा संपवायचा, तुम्ही 2 शब्दात सांगा. काय प्रतिक्रिया देणार आहेत? ते संपवा म्हणणार आहेत आणि इकडून यांनी पेटवायचं आणि टीव्हीवर येऊन संपवा म्हणून सांगायचं. लक्ष्मण हाके तेच करतात. इकडं वंजारी, माळी, तेली, धनगर या सगळ्या लोकांचं नेतृत्व हेच करणार. मनोज जरांगेंनी तिकडून टीका करायची, ह्याने इकडून टीका करायची. महाराष्ट्र कधीच शांत राहणार नाही. त्यामुळे माझं सरकारला विनंती आहे की या दोघांनाही शांत बसवा. त्यांच्यावर बोलण्यावर बंदी घाला. कोणत्या बोलण्यावर बंदी घाला? जातीवादाच्या मुद्द्यावर यांना बोलूच देऊ नका. बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. तुम्हाला आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे कुठपर्यंत? लोकांना जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत. जर तुमच्या बोलण्यामुळे महाराष्ट्र अशांत राहत असेल, तुमच्या बोलण्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण तापणार असेल तर तुमच्या बोलण्यावर बंदी घालावी, कायदेशीर पद्धतीने घालावी, अशा प्रकारचं माझं आव्हान आहे. तुमचा आरक्षणाचा लढा आहे, तो लढत राहावा, त्याच्यावर तुम्ही बोला. मात्र कुठेतरी हा जातीचा हा माणूस बोललाय, तो जातीचा तो माणूस बोललाय, या जातीच्या लोकांनी त्या जातीच्या माणसाला चटके दिलेत, या जातीच्या लोकांनी त्या माणसाची हत्या केली, म्हणून त्या पीडित लोकांनी आपल्या आपल्या बाजूने मोर्चे काढायचे, आंदोलनं काढायचे आणि त्यांची बाजू मांडायची. हे कुठपर्यंत चालणार आहे? तुम्ही म्हणाल की आमच्या बोलण्यावर बंदी कुणी घालू शकत नाही, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र तुमच्या बोलण्यामुळे जर महाराष्ट्र तप्त होत असेल, तुमच्या बोलण्यामुळे महाराष्ट्र पेटत असेल तर तुमचं बोलणं बंद करणं जरुरी आहे.
आणि म्हणून म्हटलं मी की लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे सुद्धा कुठल्या ना कुठल्या संघटनेचे, कुठल्या ना कुठल्या पक्षाचे नेत्याचे दलाल आहेत आणि ते दलाली करतायत असं माझं ठाम म्हणणं आहे, आरोप नाही. काल तुम्ही एका आंदोलनासाठी उभा राहिले, म्हणजे याने इकडून आंदोलन करायची आणि त्याने तिकडून आंदोलनं करायची आणि दोघांनी येऊन सावपणे सांगायचं की आम्ही जरा समाजाची बाजू मांडतोय. ओबीसीच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी, सुरक्षेसाठी इथपर्यंत तुमचं ठीक आहे, मात्र कुठल्या तरी आरक्षणाच्या विरहित, आरक्षण सोडून दुसऱ्या लढ्यामध्ये तुम्ही एकत्र उभा राहता किंवा प्रतिक्रिया देता, तेव्हा मात्र तुम्ही जातीवादी ठरता, हे मात्र निश्चित आहे. तसं मनोज जरांगे सुद्धा करतात. आरक्षणाची भूमिका सोडून तिसऱ्याच गोष्टीवर मस्तपैकी आपलं गप्पा मारत बसतात. माध्यमांना TRP नसतो, काही ओळख नसते, म्हणून त्यांना काहीतरी सवाल विचारायचा आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया घेऊन कॉन्ट्रोवर्शियल लावायचं. ह्या सगळ्या गोष्टी माध्यमांनी सुरू केल्या आहेत, म्हणून महाराष्ट्र शांत बसत नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.